सिंह राशी। एप्रिल महिन्यात सूर्य, मंगळ आणि बुध यासारखे अनेक ग्रह त्यांची राशी बदलत आहेत, ज्यामुळे शुभयोग तयार होत आहेत। यामुळे सिंह राशींना आर्थिक लाभ होईल। चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीसाठी एप्रिल 2026चा हा महिना कसा असेल। सिंह राशीसाठी हा महिना भाग्याचा आणि संघर्षातून यशाकडे जाण्याचा। माझ्या सिंह राशीच्या ज्योतिष प्रेमींनी, तुम्हाला कधी असं वाटतंय का की मी योग्य आहे, मेहनत करतोय, पण तरीही काही गोष्टी अडखळतात? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे। शेवटपर्यंत ऐका, कारण एप्रिल 2026चा हा महिना तुम्हाला संघर्षातून संधीकडे घेऊन जाणार आहे। आज आपण फक्त भविष्य बघणार नाही, तर कशामुळे काय घडतंय आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे आज आपण समजून घेणार आहोत। नेतृत्व कौशल्य आहे, आत्मविश्वास आहे, परिस्थितीला वळण देण्याची ताकद तुमच्यात आहे। त्यामुळे तुम्ही हार मानण्यासाठी जन्माला आलेले नाहीत, तर अडचणींना दिशा देण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे। जेव्हा स्वतः सूर्य तुमच्या बाजूने उभा राहतो, तेव्हा नशिबाच्या वाकण्यात येतं, तेव्हा नशीबही तुमच्यासोबत वागतं। एप्रिलमध्ये सूर्य तुमच्याच बाजूने उभं राहणार आहे। सूर्य तुमच्या राशी स्वामी देखील आहे। हो, आणि हे खरोखरच खूप प्रेरणादायी आणि ऊर्जावान वक्तव्य आहे। या शब्दांमधून तुम्ही सिंह राशीच्या लोकांना एप्रिल 2026 मध्ये असलेल्या संधींचा आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा एक चांगला मार्ग आहे। सिंह राशी, या महिन्यात तुमच्यासाठी यशाचं सूत्र म्हणजे संयम ठेवावा, योग्य वेळेची वाट पहा, कारण एप्रिल 2026 या महिन्यात 2 विभागात विभागलेला आहे। महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमचे राशी स्वामी रविदेव अष्टम स्थानातून गोचर करीत आहेत, आणि पत्रिकेतील अष्टम स्थान म्हणजे अडथळे, अडचणी, संघर्ष, अनपेक्षित बदल, मानसिक तणाव दर्शवणारं स्थान आहे। त्यामुळे या काळात कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, आरोग्याबद्दल चिंता निर्माण होऊ शकते, मनात अस्वस्थता देखील येईल। पण लक्षात ठेवा, 14 एप्रिल रोजी रविदेव भाग्यस्थानात जाऊन उच्चीचे होणार आहेत, आणि राशी स्वामी स्वतः भाग्यस्थानात जाणार म्हटल्यावर त्या काळात तुमच्या भाग्यात बळकट होईल। अडकलेली कामं पुढे सरकतील। येथून ग्रह बदल अर्थात आयुष्य बदल सुरू होतो। ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत। बुधदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केंद्रस्थानात विराजमान आहेत, मात्र 11 एप्रिल रोजी ते अष्टम स्थानात प्रवेश करून नीचीचे होतील, आणि पत्रिकेतील अष्टम स्थान आणि धनेश नीच अवस्थेत असल्यामुळे अचानक खर्च निर्माण होतील। गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता राहील। सिंह जातकाने या काळात कुणाला उसनवार पैसे देऊ नयेत। जास्त जोखमीची गुंतवणूक करताना अनेकदा नव्हे तर 2दा विचार करावा। कुटुंबात आर्थिक विषयावर शांत संवाद ठेवावा। वाणी जरा कठोर होऊ शकते, त्यामुळे शब्द जपून वापरावेत हा सल्ला देण्यात येत आहे। तुमचा संयम आणि आत्मविश्वासच या महिन्यात तुम्हाला खऱ्या यशाच्या दिशेने नेईल। पराक्रम, परिश्रम या दृष्टीने सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत। शुक्रदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत। 19 एप्रिल रोजी ते कर्मस्थानात म्हणजे स्वतःच्या दुसऱ्या राशीत प्रवेश करतील, त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दिशा मिळेल। कामातून समाधान प्राप्त होईल। बरीचशी तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल। थोडक्यात महिन्याचा दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी सर्व दृष्टीने अत्यंत लाभदायक राहील। या काळाच्या पुढे पुरेपूर उपयोग करून घ्या। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केल्यास तर सिंह राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश अर्थात सुखेश आहेत, आणि मंगळदेव देखील 2 एप्रिल रोजी तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांची युती शनिदेवांसोबत होईल। अष्टम स्थानात होणारी ही युती घरातील तणाव दर्शविते, आणि यासाठी आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी। वाहन चालवताना सावकाश चालवावे। प्रॉपर्टीच्या विषयात विलंब होऊ शकतो, त्यामुळे या काळात सर्व गोष्टी शांतपणे, नियोजनबद्धपणे हाताळा, आणि सुरक्षितता या गोष्टींवर विशेष लक्ष द्या। शिक्षण, प्रेम आणि विवाहाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे पंचमेश लाभस्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी पंचम स्थानावर आहे, जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल। अर्थात विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे। या काळात तुमची क्रिएटिव्हिटी वाढणार आहे। संततीकडून तुम्हाला आनंददायक बातमी प्राप्त होईल। प्रेमात संवाद ठेवा आणि गैरसमज टाळा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे। विवाह व वैवाहिक सौख्य या दृष्टीने तुमचे सप्तमेश अष्टम स्थानात विराजमान आहेत, त्यामुळे जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, मात्र मतभेद होऊ देऊ नका। सासूरवाडीतही संवाद उद्भवतील। संवाद आणि संयम हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरेल। अर्थात पाहिलं तर शिक्षण, प्रेम आणि संतान या सर्वांसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे,
विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी, क्रिएटिव्हिटीला चालना आणि संतांकडून आनंददायी बातम्या मिळण्याची शक्यता. प्रेमसंबंधात संवाद आणि संयम राखा, कारण तेच तुम्हाला नात्यांमध्ये समतोल ठेवायला मदत करतील. एप्रिल 2026 हा महिना सिंह राशीसाठी आता काही नवीन महत्त्वाचे बदल, नवीन संधी आणि काही ठिकाणी सावधगिरीची गरज घेऊन येणारा ठरणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या आयुष्यात काही गोष्टी हळूहळू बदलताना दिसतील. काही काळापासून अडकलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला काही नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची इच्छा देखील वाढेल. मात्र सुरुवातीच्या काही दिवसात थोडी अस्थिरता जाणवू शकते. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसल्यामुळे थोडा ताण निर्माण होऊ शकतो. सिंह राशी, या काळात संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय पुढे अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे कोणतीही मोठी गोष्ट करण्याआधी नीट विचार करा. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत एप्रिल महिना सिंह राशीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. वरिष्ठ तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवू शकतात. सुरुवातीला हे थोडे कठीण वाटेल, पण हीच संधी तुमच्या क्षमतेला सिद्ध करण्याची आहे. महिन्याच्या दुसऱ्या भागात परिस्थिती अधिक अनुकूल होताना दिसेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना त्यांच्या कामाचे कौतुक मिळू शकते, तर काहींना नवीन संधी मिळू शकतात. त्यामुळे भविष्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना नवीन योजना आणि विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नवीन ग्राहक मिळवण्याची शक्यता आहे. काही जुन्या व्यवहारांमधून फायदा होऊ शकतो. मात्र आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर हा महिना मिश्र परिणाम देणार आहे. काही वेळा अचानक खर्च वाढू शकतो. घरगुती कामे, प्रवास किंवा इतर कारणांमुळे पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे पैशांचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु महिन्याच्या मध्यापासून आर्थिक परिस्थिती थोडी सुधारताना दिसेल. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. काहींना थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात या महिन्यात काही चांगले क्षण येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुने वाद मिटू शकतात आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मात्र काही वेळा तुमचा स्वभाव थोडा कठोर वाटू शकतो. त्यामुळे बोलताना संयम ठेवणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना सिंह राशीसाठी रोचक ठरू शकतो. नात्यात नवीन ऊर्जा येऊ शकते. काही लोकांना आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही नात्यात घाई करू नका. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. थकवा, डोकेदुखी किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे योग्य विश्रांती घेणे आणि दिनक्रम संतुलित ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सुरुवातीला थोडे विचलित वाटू शकते, पण सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. सिंह राशी, या महिन्यात काही प्रवासाचे योग दिसत आहेत. कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे छोटा प्रवास होऊ शकतो. हा प्रवास काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो. या महिन्यात सिंह राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आत्मविश्वास ठेवा, पण अहंकार टाळा. योग्य निर्णय आणि संयम ठेवल्यास हा महिना तुमच्यासाठी प्रगती आणि यश घेऊन येऊ शकतो. आता पाहूया या महिन्यासाठी सोपा उपाय. सिंह राशी, रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुमच्यात सकारात्मक ऊर्जा वाढेल. या महिन्यासाठी शुभ रंग सोनेरी आणि लाल राहील, तर शुभ अंक 1 आणि 5 असतील. एकूणच पाहता एप्रिल 2026 हा महिना सिंह राशीसाठी मोठ्या संधी घेऊन येणारा असेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हा महिना तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अशा सविस्तर राशी भविष्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.